माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला धडा शिकवणारे अनिता दाते आता धडा शिकवणार आहे प्रेग्नेंट होण्याचा, ते पण 1 वर्ष संभोग न केला तरी. 1 वर्ष झालं हात नाही लावला मी तिला, काही नव्हतं आमच्यात तसं. आता मॅडमला सवय आहे भन्नाट वाळव्यांचं संशोधन करायची आणि वाळव्याला आपल्या मुलं समजायची, कारण की बाईला मूल नसतं. आता मूल नसल्यामुळं बिचारी बाई काय करणार, एका डॉक्टरचा सहारा घेते आणि प्रेग्नेंट होते. आणि असला तसला डॉक्टर नसतो तर हा मानसोपचार तज्ञ अंशुमन असतो. मी अंशुमन, सायकॅट्रिस्ट. ज्याला 20 वर्ष झाली तरी त्याचं करिअर सेट नसतं. 20 वर्ष लागली की मला स्वतःला एस्टॅब्लिश करायला. आणि जेव्हा करिअर सेट होतं तरी पण हा केस स्टडीच्या नावाखाली त्या बाईची फ्री ट्रीटमेंट का देत असतो? नाही घेत तो केस स्टडी म्हणून फ्री, औषध पण फुकट. कारण की त्याला मजा घ्यायची असते. अंशुमनला मजा घेता घेता त्याची होती सजा आणि त्याची पेशंट होती प्रेग्नेंट. आता प्रेग्नेंट बाई म्हणते माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी सगळ्या जगाला सांगेल मी तुला वाटले बुधवार पेठेमधली का. तुला काय रस्त्यावरती पडलेली बाई वाटते का मी? मजा मारली आणि झालं. असं बोलल्यानंतर अंशुमन घाबरतो. अंशुमन तिच्याकडे जातो आणि तिचा खात्मा करतो. आता हा खात्मा केलेला अंशुमन इथंच गप बसत नाही, तो बाथरूममध्ये लपून जाऊन बसतो. कारण की हिचा खरा नवरा जो मुतखडा झालेला स्वप्नील जोशी. 1 तास झालाय पाणी नाही प्यायलास तू. घे, स्टोन आहे तुला, पी. म्हणजेच अनिकेत, म्हणजेच स्विफ्ट डिलिव्हरी बॉय, म्हणजेच मुतणारा, म्हणजेच आपल्या गर्लफ्रेंडच्या दाबाखाली असणारा, तो येतो आणि तिला गोळी मारतो. कारण की त्याला माहित नसते की झोपलेली आहे का मेलेली आहे. तो ती नेहमी खूपदा अशी पडून राहायची मेल्यासारखी, ह्याच्या गोळ्या खाऊन मेल्यासारखी झोपत असते. ह्याच्यानंतर आणि एक इंटरेस्टिंग पात्र आहे, ती म्हणजे या अनिकेतची गर्लफ्रेंड डॉक्टर देविका. आता या डॉक्टर असतात डॉक्टर तारिका, यांना सगळं माहिती असतं, कसं करायचं, कसं मर्डर करायचं. नेटवरून यांना खूप नॉलेज मिळतं. गनशॉट रेसिड्यू काय? गोळी मारल्यावर मारणाऱ्याच्या हातावर गोळीतल्या दारूचा अंश उडून चिकटतो, त्यावरून सापडतात गुन्हे. ह्या नॉलेजमुळे ते येतात आणि हिच्या बायकोला संपवण्याचा प्लॅन करतात. कारण की बायको घटस्फोट द्यायला तयार नसते अनिकेतला. अनिकेत आपल्या डोक्याचा वापर करून एक पट्टी पडवतो की आपण कंगाल झालेलो आहोत. मला पण खूप स्ट्रेस आहे का, घर गेलंय, ऑफिस गेलंय, बँक बॅलन्स शून्य, संपलंय सगळं. आणि आपलं सगळं सामान घेऊन जात आहेत. गाडी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आठवड्याभरात घरही रिकामं करावं लागेल. मग काय, अंशुमन, अनिकेत आणि डॉक्टर वेदिका या मेलेल्या बाईला तिचा विल्हेवाट लावायचा प्रयत्न करतात. 31 डिसेंबर असतो म्हणून ते ठरवतात, वोट घेतात, हिला जाळायचं का पुरायचं. त्याचप्रमाणे गाडी कोण चालवणार आदला बदलीनं त्याची पाळी लावतात. काय लोक आहेत मित्रांनो. पुरायचं ना, आणि जाळायचं ठरलं तर कशाने जाळणार? डिझेलनेच ना. आता ही लोक पुढे जातात नाशिक रोडला, जिथं सुमसान ठिकाणी त्या बायकोला मारायचं असतं, पुरायचं असतं का जाळायचं असतं हे त्यांना माहीत नसतं, पण ते घेऊन जातात. आणि जाता जाता ह्यांना रस्त्याने अनेक लोक भेटतात. आता एक अशी बाई असते जी बाई सकाळीच क्लिनिकमध्ये आलेली असते, डॉक्टर वेदिकाच्या. तिला दुसऱ्याच्या घरामध्ये झाकून बघण्याची खूप सवय असते. आणि ज्यावेळेस तिने ह्या झोपलेल्या बाईला बघते तिला समजतं की ही मेलेली आहे. नाही आता ही आरडाओरडा करणार म्हणून जो की अनिकेत मुतखडा झालेला असतो, तुझ्या हातात नेहमी बॉटल असते, तो स्टीलची बॉटल घेऊन तिच्या डोक्यात धप मन मारतो आणि ती मरते. ती मेल्यानंतर सगळे घाबरतात. मग पुढे जो पोलीस जात असतो, पोलीस पण बघतो, पोलीस वापस येतो, पोलीस बघतो ह्यांच्या गाडीमध्ये 2-2 मर्डर आहेत. तो पोलीस म्हणतो बाहेर या. अनिकेतनं सीट जवळ ठेवलेली गन असते वेदिकाकडे आणि वेदिका ती गन ढाम त्या पोलीस आल्याला मारते. आता पहिला मर्डर केलेला असतो अंशुमनने, जो की असतो अनिताचा. आता दुसरा मर्डर करतो स्वप्नील जोशी, त्या हास्यचित्रेतल्या बाईचा. आणि तिसरा मर्डर करतात डॉक्टर वेदिका, एका पोलीसवाल्याचा. अशा तऱ्हेने यांचं चक्र पूर्ण होतं आणि हे पापी बनतात, जेणेकरून आता लेखकाला सोपं जाईल की यांना मारायचं. कारण की आता ऑडियन्सची यांना सहानुभूती नसते, कारण की हे पाप केलेले आहेत. तर हे विचार करत यांना सुचतच नाही रात्रभर काय करायचं काय नाही. तर अशा ठिकाणी गाडी पडलेली असते आणि पडलेल्या गाडीत माणसं जळत असतात. त्या जळणात प्रेत फेकून द्यायचा यांचा प्लॅन असतो, पण ते करू शकत नाहीत कारण की रहदारी असते आणि लोक येत जात राहतात.
आता काय करायचं म्हणून हे लोक त्या प्रेताला आपल्या घरी घेऊन येतात आणि घरी घेऊन यायला सोप्याला ठेवलेलं असतात. तर वाळवी बदला घेते. इथं आपली एंट्री होते आपल्या हिरोची, जे की या पिक्चरचे हिरो आहेत वाळवी वाळवी वाळवी, आणि इथंच वाळवी संपते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता पिक्चर रिव्हिजिट करायचा आहे त्याची कमेंट करा. धन्यवाद, थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.